जे विजेच्या तलवार सारखे आपण बघितलेले आहे, शिवाजी महाराजांचं स्मरण आज आपण करतो आहोत. विजेची तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्यांनी अफजल खानाचा कोथळा पाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. ज्याच्या अफाट कार्याला साऱ्या जगाने झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. छत्रपती जय. शिवाजी महाराजांच्या 392व्या जयंतीनिमित्त या युगपुरुषास त्रिवार वंदन करूया. कार्यक्रम पुढे नेण्यापूर्वी एक महत्त्वाचा, जे कोरोना काळात आपल्या अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये आपण बघितलेलं आहे, त्यात आपले आप्तस्वकीय आपल्याला सोडून गेलेत. त्यापैकीच आमच्यासोबत सतत असणारे आणि नेहमी ज्यांची मदत व्हायची असे रामभाऊ बळी सर यांचं कोरोना काळात निधन झालेलं आहे. पुणे येथील कृषी विभागात संचालक पदावरून ते निवृत्त झाले होते. अमरावतीला मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष. अनेक धार्मिक रूढीवादी परंपरांचा ज्यांनी विरोध केला, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले, ज्यांच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न त्यांनी उचलून धरले होते व शेतकऱ्यांचे कैवारी असणारा अधिकारी म्हणून ज्यांची ख्याती होती. जिजाऊ बँक अमरावतीचे संचालक होते, तसेच परिवर्तनवादी विचारांचे पुरस्कर्ते होते. आणि आमचा शिवजयंती हा जो सोहळा इथे आपण संपन्न करतो, त्यात अतिशय महत्त्वाचा आधारवड म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं, वेळोवेळी त्यांची मदत व्हायची, असे रामभाऊजी बळी सर. त्याचप्रमाणे समाजसेवा करणारे प्रमोद वसू सर, या दोघांचंही दुःखद निधन झालेलं आहे. त्यांना कार्यक्रमापूर्वी आपण 2 मिनिटं सर्वांनी उभे राहून श्रद्धांजली वाहणार आहोत व त्यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. मौन श्रद्धांजलीला सुरुवात करूया. यशाचा आणि वयाचा काहीही संबंध नसतो, हे शिवाजी महाराजांनी जगाला पटवून दिले. माझ्या वाचनानुसार महाराजांनी तोरणागड हा वयाच्या 16व्या वर्षी जिंकला. ज्यांच्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी साऱ्या जगाला हे दाखवून दिले, त्या महाराजांची आपण जयंती महोत्सव आज साजरा करतो आहोत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी जयंती महोत्सव समितीचे सदस्य सुनील जुंबळे सरांना विचारपीठावर येण्याची विनंती करते. माता जिजाऊ राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळे शिवाजी महाराजांचं सारं खरं कार्य सर्व जगाला माहीत झालं, ज्यांनी त्यांची समाधी शोधून काढली, असे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम इथं उपस्थित असणारे सर्व श्रोत्यावर्ग. खरं म्हणजे कोरोना काळ, मॅडमनी आताच उल्लेख केला की कोरोना काळाचा मागचा पिरियड आपण एक या ठिकाणी अतिशय साध्या प्रमाणात मुलांना पुढे करून अपॉर्च्युनिटी देऊन कार्यक्रम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केला होता. यावर्षीसुद्धा अशी स्थिती होती, म्हणून आम्ही 2-3 वेळा बैठका घेऊन काय होईल, सरकारी नियम काय राहतील, अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी होतं. मात्र जसं सरकारने निर्णय परमिशन्स दिल्या, तसे या समितीने विचार केला. खरं म्हणजे बळीसाहेबांचा जो उल्लेख आपण आता श्रद्धांजली दिलेला आहे, तर ते यावेळेला त्यांची कमतरता भासत होती, पण ती कमतरता भासली पाहिजे नाही म्हणून त्याचं काय 8 दिवसामध्ये हा कार्यक्रम 10 दिवसामध्ये कसा साजरा केला, म्हणून पहिल्यांदा मी असे नावं घेत आहे. नाही तर याच्या अगोदर असे नावं घेतलेली नाही आहे, कारण समितीचे सर्व लोक सन्मान्य आहे. कारण तीच खरी बळीसाहेबांना श्रद्धांजली होणार आहे की जे प्राध्यापक डॉक्टर म्हणून आम्ही यांचा ज्याचा उल्लेख केला, पण आता याच्यानंतर 2ही सन्माननीय ग्रस्त या ठिकाणी आहेत, जे आर्मीशी संबंधित आहे, म्हणून असं नाव उल्लेख करतो. तुम्हाला पटलं तर टाळ्या वाजवता. तर आमचे कमांडर विनय बाराते सर यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या 10 ते 12 दिवसामध्ये हा कार्यक्रम आपण सर्वांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा केला.
आणि ज्याच्यामध्ये सर्वश्री धवड काकांचे आशीर्वाद होते, देवकर साहेब होते, रोहिणीताई बळी मॅडम होत्या. त्यांनी म्हणजे 1 वर्ष त्यांच्यासाठी हा भावना दिवस आहे, आताही त्या भावनिक झालेल्या आहे. बाराते मॅडम होत्या, भैयाजी मेश्राम सर होते, निरंजन गावंडे साहेब होते, सयाजीराव गायकवाड होते, निशिकांत भोरे साहेब होते, राजकुमार फुलबांदे साहेब, विष्णू निशाणे साहेब, प्रमोद रामेकर, सुनील भुसे, नंदू बकाल सर, नरेंद्र शेळके साहेब, मनोज तराटे साहेब, विनोद सिंह ठाकूर साहेब, सुनील कोरडे साहेब, रमेश खाडे साहेब, सौभाग्यवती स्मिता जगताप मॅडम, चित्रा जुंबडे, राजेंद्र निशाणे, नरेंद्र जगताप, विजयराव गुर्दे, अरुणराव बेवणेकर, देवळे साहेब, त्यांचं नाव नाही आहे याच्यामध्ये, आणि अनेक असे सहकारी लोक होते की आम्ही सुरुवातीला असं वाटत होतं की मोजक्या 10-20 लोकांकडे जायचं आणि हा कार्यक्रम करायचा. पण ज्या पद्धतीनं प्रतिसाद या ठिकाणी झाला आणि हा कार्यक्रम होत आहे, तर त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत मी टाळ्या वाजवून करावं असं मी म्हणतो आणि मग मी प्रास्ताविकेला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय डॉक्टर बुचे सर. बुचे सरांचा परिचय मी द्यायलाच पाहिजे, काही गरजेचं नाही आहे कारण ते कमांडर आहेत, मेजर आहे मिलिटरीमध्ये, त्यांचं बॅकग्राऊंड आहे. हे आम्ही रोज त्यांच्या रोजच्या डिसिप्लिनमध्ये बघतो आहे. ते आम्हाला अध्यक्ष लाभले हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याच पद्धतीनं आज वक्ते म्हणून आम्हाला लाभले व्हाईस ॲडमिरल जयंत कोरडे सर, जे निवृत्त झालेले आहेत. म्हणजे दोनही आर्मीचं बॅकग्राऊंड असणारे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त आपल्या सर्वांना लाभणे ही अतिशय आनंदाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. परिचयामध्ये तिसरे जे आज प्रमुख वक्ते आहे की ज्यांचं भाषण ऐकताना किंवा त्यांच्या ज्या काही कल्पना तुमच्यासमोर मांडताना, कारण या देशामधल्या ज्या एकंदरीत परिस्थितीचा जो परिणाम आहे त्यातून बाहेर निघायचा आहे, असे नागपूरला परिचित असलेले त्यांचे दोनही भाऊ नागपूरला आहेत. एक डॉक्टर आहे, एक मेडिकल व्यवसायामध्ये आहे, पण त्यांनी वयाच्या 45व्या वर्षी परिचयामध्ये ते मागच्या वेळेला 45व्या वर्षी नोकरीला सोडून देणारे आम्ही BG कोडचे पाटील पाहिले आणि आज आम्ही पुण्यानी सर पाहतो आहे की यांनी संपूर्ण जीवन तुमच्या आमच्या मेंदूला घडवण्यासाठी, समतेसाठी, सद्भावनेसाठी वापरलेलं आहे. ते आज आम्हाला अध्यक्ष या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लावले. आपण त्यांचं पण टाळ्या वाजवून या ठिकाणी करावं. खरं म्हणजे हा कार्यक्रम सुरू झाला असेल तेव्हा कल्पनाही केली नव्हती त्यावेळेस भाविका किती वर्षाची असेल. ती आज जिजामाता म्हणून आपल्या सर्वांसमोर आली. ती किती कौतुकास्पद आहे. निस्ती आली नाही तर ती 8 दिवसापासून मी काय बोललो पाहिजे याच्या तयारीसह आलेली आहे. सूर्यांशला आपण शिवाजीच्या रूपामध्ये बघतो की आपण दिंडी यात्रा बरेचदा काढल्या आणि त्या दिंडी यात्रेला समोर असणाऱ्या जे ग्रंथ होते, महात्मा ज्योतिबा फुलेंचा समग्र वाङ्मय, त्यानंतर तुमचा भारतीय राज्यघटना आणि तुकाराम महाराजांची त्यांची अभंगवाणी, याला सांभाळणारा तो पोरगा शिवाजी म्हणून येतो आहे. आणि आज मला सयाजीराव गायकवाड साहेब बोलले की तुम्ही मेघदूतमध्ये आले नाही. आज त्याचं जे कौतुक आणि त्या ठिकाणी झालेलं आहे ते खरंच डोळ्याचं पारणं फोडणारं होतं. अशा छत्रपती शिवाजींचं मी एकदा नारा देऊन आपण या ठिकाणी कौतुक करूया. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. मी जय जिजाऊ म्हणेल, तुम्ही जय शिवाजी म्हणायचं. जय जिजाऊ, जय जिजाऊ. थँक्यू. खरं म्हणजे ही जी शिवाजी महाराजांचं आपण या ठिकाणी कार्यक्रम 14 वर्षापूर्वी सुरू केला, त्याच्यामागे मूळ भूमिका होती की फुल्यांना जो काही त्याचा अभ्यासाअंती शिवाजी महाराजांना त्यांनी मांडलं त्यांच्या पोवाड्यामध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी जी सल त्या ठिकाणी मांडलेली आहे त्या पोवाड्यामध्ये सुरुवातीलाच, कुळवाडी भूषण पोवाडा गातो भोसल्यांचा छत्रपती शिवाजीचा, याच्यामध्ये जे कल्चर त्यांनी त्या ठिकाणी मांडलं, तर महात्मा फुले म्हणतात की शिवाजीचं व्यक्तिमत्व घडवताना जिजाबाईंनी काय सांगितलं की या देशामध्ये परकीय यवनाचं राज्य का आलं, कारण या ठिकाणी दुसऱ्या देशातले लोक आक्रमक आले आणि इथले जे क्षत्रिय लोक होते,
जे आनंदाने आणि विकासाने जगत होते त्या लोकांचा पराभूत केलं, त्यांचं कल्चर नष्ट केलं आणि ग्रंथांची निर्मिती केली. ह्या जो क्षत्रिय आहे ना, याच्यावर बाबासाहेबांनी हू वर द शूद्रास लिहिलेला आहे. आणि अस्पृश्य पूर्वी कोण, हे दोन्ही ग्रंथ आपण वाचावे. फुल्यांच्या या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं का महत्त्व आहे आपल्याला, कारण महात्मा फुल्याने इथल्या मूळ क्षत्रियांचा कसा नायनाट झाला किंवा ते कसे पंगू विचाराने बनले हे आपल्या विचारामध्ये, आपल्या छत्रपती शिवाजींच्या सुरुवातीच्या अभंगामध्ये मांडलेलं आहे. तर ती सला ते संस्कार केले आणि मग ते यवनाशी लढले. म्हणजे शिवाजी महाराजांचा संघर्ष हा सामाजिकही होता आणि त्यावेळेच्या राजकीय सत्तेचा होता, तो आजही आम्हाला पाहायला मिळतो. ही जी ग्रंथावळ आहे ती त्याच ग्रंथामध्ये त्यांनी सांगितले की ही त्यांचे जे लिडरशिप ब्रह्मा आहे किंवा परशुराम आहे यांच्याकडून ती ग्रंथावळी निर्माण झाली. ही काही कोण्या व्यक्तीच्या विरोधातला आपण या ठिकाणी विचार करत नाही किंवा कुठल्या समाजाबद्दल करत, ती आम्हाला जी परंपरेने मिळाली ग्रंथसंपदा आहे, ज्या संपदेवर लोकांचा धार्मिक विश्वास आहे आणि त्या धार्मिक विश्वासामुळं त्यात असलेली जी भेदाभेदाची वृत्ती आहे, जी या पत्रिकेची आम्ही सुरुवातीला म्हणतो, त्यामुळं या देशाचं कालही नुकसान झालं आणि आजही नुकसान होते आहे. आणि आजही हे होऊ नये म्हणून खऱ्या अर्थानं या देशामध्ये शिवाजी महाराजांची जयंती सुरू करताना जो राष्ट्रवाद भावनेने हा देश व्हायला पाहिजे, त्यासाठी हे चिंतन आहे. काय राष्ट्रवाद असायला पाहिजे, तर समतेचं राज्य या ठिकाणी निर्माण व्हावं, समता निर्माण व्हावी, जात विरहित भावना या देशामध्ये तयार व्हावी, अशा पद्धतीचा विचार या शिवजयंतीतून हवा. ग्रंथांमध्ये त्या काळात असणारे जे काही दासबोधामध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे विचार असे होते की दासबोधामध्ये जे सांगितलेलं आहे की अंतच कितीही विद्वान असला, कितीही मोठा असला तरी त्याला गुरुपद देता येत नाही, अशा पद्धतीचा विचार त्या काळातला त्यावेळेस मांडला. तो याही काळात 100 वर्षामध्ये विज्ञानाचे सारे फायदे घेऊन, साऱ्या पोस्टिंग घेऊन, मोठं होऊन सुद्धा त्याच्यावर श्रद्धा देऊन चालतं. हा आमच्या पिढीला ऑब्स्ट्रॅकल निर्माण करणारा विचार आहे, आम्हाला बेड्या टाकणारा विचार आहे. तो बेड्या टाकणारा विचार तुटला गेला पाहिजे. म्हणजे दासबोधांनी मांडलेला विचार आणि तुमच्या शंभुकाला गुरुपद न देण्याचा विचार किंवा त्याला ऋषी न मानण्याचा विचार किंवा राम मंदिर बांधताना मनुस्मृतीचा उल्लेख, हे एका लाईनमध्ये आजच्याही काळामध्ये मांडल्या जाते. आणि हाच इथल्या तमाम क्षत्रिय लोकांचा, जे खरे या देशाचे मालक आहे त्या लोकांच्या बेड्या टाकणारा विचार आहे. त्यासाठी या शिवजयंतीचा आम्ही विचार व्यक्त करतो आणि आमचे वक्ते मार्गदर्शन करतात. पुनश्च आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. माझे 2 शब्द तुम्ही ऐकले त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद करतो. आणि पुढेच हा उपक्रम सातत्याने वेगवेगळ्या स्वरूपात द्यावा अशी विनंती करतो. कारण मी पुणेरी सरांना कालपासून मी सांगितलेलं आहे की हा खऱ्या अर्थाने हिंदुस्थान या ठिकाणी वसतो. इथे केरळीय माणूस आहे, इथं बंगाली माणूस आहे, इथे अनेक स्टेटचे लोक राहतात, इथे मोठमोठ्या पदावर हुद्द्यावर काम करणारा विद्वान असा वर्ग आहे, क्रीम असा वर्ग आहे. आणि महिला मंडळ मोठ्या प्रमाणात सावित्रीबाई फुलेंची पुण्यतिथी करतात, बाबासाहेबांची पुण्यतिथी या ठिकाणी किंवा जयंती साजरी करतात आणि त्यातून विचार करतात. समाजाला मदत करणारा वर्ग या ठिकाणी मोठा आहे. म्हणून सर, आपलं मार्गदर्शन या वयात आमच्यासाठी उपकृत राहणार राहील. तुमचं गायडन्स आम्हाला महत्त्वाचं राहील आणि तीच खरी महत्त्वाची श्री बळीसाहेबांना श्रद्धांजली ठरेल. आणि हा जयंती उत्सव त्यानिमित्ताने सातत्याने आपल्याला प्रेरक राहील. धन्यवाद. सर्वप्रथम या देशाला एक नाही तर दोन छत्रपती देणारी माता, राजमाता, राष्ट्रमाता आई जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. सर्वप्रथम शिवजयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन व इथे जमलेल्या सर्व शिक्षक, वडीलधारी मंडळी व मित्रांना माझा नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे 62 किलोची तलवार वागवतो त्याचे नाव साजी, मुठभर मावळ्यांसह खिंड लढवतो त्याचे नाव बाजी, हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव तानाजी, 8 तासात दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचे नाव संताजी, शत्रूच्या तंबूचा कळस कापून आणतो त्याचे नाव झन्नाजी, वाघाला फाडतो त्याचे नाव संभाजी व या सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करते त्याचे नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज. आजच्या दिवशी
म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जवळपास 3.5 वर्ष होत आली तरीही महाराजांचे कार्य, पराक्रम आणि विचार यांची प्रेरणा अजूनही ताजी आहे. आपल्या राज्यात प्रजेला कसलाही त्रास होता कामा नये याबाबत महाराज कमालीचे दक्ष होते. त्यामुळे प्रजेला स्वराज्य हे आपले आहे असे वाटत होते. महाराजांनी कधीच भेदभाव केला नाही. त्यांची प्रजा आनंदात व गुणागोविंदात राहत असे. म्हणून जाहीर म्हणतात, हे शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वान. शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हो हो, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. माझ्या शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काय राणी तळपत होते तिच्या रूपाचे ऊन. अशीच दिकरी होती एक मुसलमानाची सून. पण माझा राजा त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो सिलवान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायाच्या छायेखाली मुळीच नव्हती वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. माझ्या छत्रपती शिवरायांनी काय केलं? स्वराज्याची स्थापना केली मंडळी. कोणत्याला भेदभाव केला नाही. बांधित होता मंदिर ते बांधित होता मज्जे. अरे अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकत शिर. अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकती मान. हो हो, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हो, शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. वामनवाणी शिवरायांना करतो मी वंदन. हे शाहीरवाणी शिवरायांना करतो मी वंदन. अरे मला नावडे जातानी धर्माचे बंधन. असाच माझा शिवबा होता माणुसकी जी खान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायांच्या छायेखाली मुळीच नव्हती वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. जय जिजाऊ, जय शिवराय. मी भाविका निशाने आज शिवाजी जयंतीबद्दल 2 शब्द म्हणणार आहे. शिवाजी महाराज महाराष्ट्राचे युग पुरुष होते. महाराष्ट्रात स्वातंत्र्याची धूप पेटवून हिंदवी धर्माची स्थापना केली. शिवाजी महाराज आपल्या सर्वांना माहिती आहे. अशा ह्या महापुरुषाचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते. शहाजीराजे भोसले विजापूर दरबारात सरदार होते. शहाजीराजे भोसले विजापूर दरबारात असताना जिजाबाईने शिवाजी महाराजांना पुण्याच्या जवळच असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर जन्म दिला. बालपणापासूनच जिजाबाईने शिवरायांना शूरवीर पुरुषांच्या गोष्टी सांगितल्या. त्यांचे बालपण शूर केले. तलवार चालविणे, दांडपट्टा खेळणे, भाला फेक, घोड्यावर रपेट असे अनेक काही खेळात शिवबा तरबेज होता. मराठी माणसात पराक्रम असं नाही, तो गुलामगिरीत का राहतो हा विचार अगदी लहानपणापासूनच शिवबाच्या मनात घोळ असे. लहानपणापासूनच शिवबाने मावळ्यांना गोळा करून त्यांचे नेतृत्व केले. नाही कुणापुढे वाकला, नाही पुन्हा पुढे झुकला, असा मर्द मराठा राजा शिवराया एकला, शिवराया एकला. खरं म्हणावं तर फार सरप्राईज मजा करतं. मला मराठी काही चांगली बोलता येत नाही, कारण की शिक्षण वगैरे सगळं बाहेर झालं आहे. पण तरी मी आज प्रयत्न करणार आहे. खरं म्हणतो शिवाजी महाराजाबद्दल जे काही आपण म्हणावं ते फार कमीच पडतं. पण त्यांनी किती लढाई जिंकल्या, राज्यात काय काय केलं याचं बरंच वर्णन सगळीकडे आहे. पण नेव्हीमध्ये त्यांचा काय इम्पॉर्टन्स आहे, आणि सिन्स आय एम अ नेव्हल ऑफिसर
तर मी तो तुमच्याकडे सादर करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही शिवाजी महाराजांना फादर ऑफ द इंडियन नेव्ही म्हणतात. त्याचे कारण असे की समुद्रात आपण आपले बरेच राज्य पूर्वचे पल्लवा चौला वगैरे त्यांचा सागर प्रवास इकडे तिकडे होता. पण नेव्ही म्हणजे आर्म फोर्सेससारखी एक फौज त्यांच्याजवळ नव्हती. ती पहिल्यांदा जी गाठली ती होती शिवाजी महाराजांनी. आणि जितकंही नॉलेज आपल्याजवळ नव्हता, पोर्तुगीज आले होते इथे, ते सगळे कोकण जिंकणार होते. म्हणून आता त्यांना कसं थांबवायचं आणि स्वराज्य हा कसा स्थापित करायचा याच्याबद्दल जो दूरदर्शिता आणि विजन जो होता तो शिवाजी महाराजांनी दाखवला. 1674 साली जेव्हा त्यांचा छत्रपतीमुळे राज्याभिषेक झाला, त्यानंतर सर्वात मोठा इम्पॉर्टंट डिसिजन जो त्यांनी घेतला होता की प्रतापगड किल्ला कसा जिंकायचा. तो जिंकल्यानंतर पूर्ण कोकण बेल्टवर आपली म्हणजे दूरदूरपर्यंत महासागर आपल्याला पाहता आलं. आणि तेव्हा त्यांनी कान्होजी आंग्रे त्यांना आपला ॲडमिरल घोषित केलं आणि त्यांना ही संधी दिली की तुम्ही जा आणि जहाज बनवा. तर कान्होजी आंग्रेंनी आपल्या शिवाजी महाराजांचा दूरदर्शिता पाहून एक पोर्तुगीज लोकांनाच कॅप्चर केलं आणि त्यांना पकडून कसे फौजी जहाज बनवायची याची विद्या हासिल केली. आणि सतत 6 वर्षात 300 म्हणजे 300 डॉकयार्ड जिथे की जहाज बनवू शकतात आणि 800 जहाजं, इतकी मोठी संधी त्यांनी वॉट वी कॉल इट फ्रिगेट टुडे, तशा प्रकारचे लढाईचे जहाजं त्यांनी बांधले. आणि पूर्ण पोर्तुगीज आणि जितके लोक येत होते तेव्हा त्यांना सगळ्यांना पराभव केला. त्यामुळे पहिली जी सुशिक्षित नेव्ही जो म्हणतो आम्ही जी बांधली ती शिवाजी महाराजांनी. आणि म्हणून नेव्हीला आम्ही शिवाजी महाराज इज द फादर ऑफ द इंडियन नेव्ही. आणि या निमित्ताने नेव्हीने त्यांचा एक भव्य पुतळा कारवारमध्ये इथे बांधला आहे आणि त्याचा समारोह आताच काही वर्ष झालं. पण जी शिवाजी महाराजांची दूरदर्शिता होती, ही वॉज नॉट जस्ट अ गुड किंग, ही वॉज अ स्ट्रॅटेजिस्ट. विजन होतं की कसं फक्त लँड फोर्सेस असून आपण सगळ्यावर राज करणं हे नव्हतं बरोबर. म्हणून पहिला राजा ज्यांनी श्री फ्रंटवर केलं. आणि जिजाऊच्यामुळे त्यांचा जितका महिलांचा सन्मान त्यांच्या मनात आणि होता, ती सगळी पद्धती आज आम्ही भारतीय नौसेनेमध्ये फॉलो करतो. ठीक आहे की लेडीज आर ऑलवेज 1 रँक हायर देन दी वॉट एव्हर द प्रेझेंट रँक ऑफ द हाफ्स. त्यांचा सगळ्यात अगोदर मान असतो, त्यांना सगळ्यात अगोदर बोलावतात. इतकं आहे की आमचे जितके जहाजं होतात त्या सगळ्या जहाजांचं जो डेडिकेशन असतं, जर रिलीज असते किंवा काय म्हणतात त्याला कमिशनिंगच्या वेळेस त्या लेडीजच्या हाताने होतं. आणि जहाजाला शी म्हणतो, इट्स नॉट ही, द शिप इज द शी. सो त्यामुळे म्हणजे लेडीजचा फार मान सन्मान जो आहे ते नेव्हीच्या अगदी दरमध्ये आहे. मला फार आनंद आहे की मी इथे मला हा अवसर दिला, इथे यात बोलावलं मला आणि आपले 2 विचार राहिले. आय एम रिअली व्हेरी थँकफुल टू डॉक्टर विनय बारहाते, श्री अरविंद धवळ, सुनील जुमळे साहेब आणि पूर्ण कार्यकारिणी सदस्य. मी फार आभारी आहे आपला आणि आपला
सगळ्यांचा शिवजयंतीनिमित्त हार्दिक अभिनंदन करतो. जय हिंद. शनवरुणा. हिंदवी स्वराज्याचे स्थापनाकार छत्रपती शिवाजी महाराज, आज त्यांनी एक हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि आपल्या देशाचं रक्षण केलं. आज हा दुग्ध शर्करा योग की शिवाजी महाराज एक रक्षक आणि आज आपल्या देशाचे रक्षण करणारे दोन एक कर्नल बुचे साहेब आणि ॲडमिरल जयवंत कोरडे साहेब आपल्याला लाभलेले आहेत. हा फार मोठा दुग्ध शर्करा अजित शेठसाठी योग आहे. त्यांचा परिचय देण्याचं मला भाग्य मिळालं. Vice Admiral Jayavant Kolde took over as the Chief Logistics on promotion to the rank of Vice Admiral on 1st July 2013. The flag officer, after being a chair for close 4 years, retired from service on superannuation on 30th April 2017. The flag officer has specialized in logistics and management and has held key assignments in training and manpower management. Commissioned on 1st July 78, the flag officer has held numerous challenging appointments on board ships and establishments during his 40 years of meritorious service in the Navy. His command appointments include CGS Kuttur Chennamma, INS Hamla, the Amla Matter of Logisticians, and the Matter Organization Mumbai, the biggest store department of Indian Navy. The officer's academic pursuits has earned degrees in MPhil, Chennai University, MMS, Osmania University, MSc, Chennai University, BSc, Vikram University. The flag officer is recipient of the 3 presidential medals: the Vishishta Seva Medal, Ati Vishishta Seva Medal, and Param Vishishta Seva Medal, the highest peacetime award for distinguished service by the President of India. Salute, sir. Thank you. Good morning everyone. My name is Mrigang Chande. Today I am going to speak a few words about Chhatrapati Shivaji Maharaj. Chhatrapati Shivaji Maharaj was a great and a brave warrior. He was born on 19 February at Shivarni Fort in Maharashtra. His father's name was Shahajay Bhosle and his mother's name was Jizabai. Shivaji Maharaj was the founder of the Maharashtra Empire. Thank you. जय जिजाऊ, जय शिवराव. मंचावर उपस्थित मान्यवर सगळ्यांचा परिचय आपण करून घेणार आहोत. पण छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीतर्फे मंचावर उपस्थित सगळ्या मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करतो. आजचे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर राम पुनियानी यांचा परिचय खरोखर देण्याची ही फॉर्मॅलिटी मी करतो, पण कुठेही तुम्ही यूट्यूब, गुगल, जस्ट टाईप डॉक्टर राम पुनियानी अँड यू विल गेट the bits of information like ocean. He is having so vast knowledge and so quiet and calm by nature, and we are very, very really lucky to have such an distinguished guest, a national level speaker at this HB state and area. So I welcome Dr. Punyani sir. He born on 25th August 1945. He is a former professor of biomedical engineering and former senior medical officer affiliated with the Indian Institute of Technology, IIT Powai we call it. He began his medical career in 1973 and served IIT in various capacities for 27 years.
beginning 1977. He has been involved with human rights activities and initiatives to oppose the fundamentalism, any type of the fundamentalism in India, and currently is a president of the Executive Council of the Center of Study of Society and Secularism. He is a writer, he is a social activist, as I said, is a former professor. He has written the books Caste and Communalism, Ambedkar and Hindutva Politics. So all books are there on the web, or we can make it available. Just go through it. You will love to read all those to enrich your thought process. Religious nationalism, also one of the books, Social Perceptions and Violence. He has been awarded the Indira Gandhi National Integration Award 2006. He has been awarded National Communal Harmony Award 2007. So सांप्रदायिक सद्भावना के स्वयंसेवक डॉक्टर राम पुनियानी आज हमें यहाँ प्रमुख अतिथि के रूप में प्राप्त हुए हैं. मैं पुनश्च उनका हार्दिक स्वागत करता हूँ. थैंक यू. आज की सभा के अध्यक्ष कर्नल बुचे, एडमिरल कोरडे और प्रिय दोस्तों, पहले तो मैं आपको बहुत मुबारकबाद देता हूँ आज की शिवाजी जयंती की, और आपको इसके साथ में स्वागत करता हूँ. जय जिजाऊ, जय शिवाजी. अब दूसरा ये भी मैं आपका धन्यवाद करता हूँ कि आपने इतनी उदारता से मेरा परिचय कराया, इस कार्यक्रम में बोलने के लिए मुझे बुलाया, उसका भी धन्यवाद. जैसे कि मेरे परिचय से आपको पता होगा, मैं मुख्य रूप से ये समझने की कोशिश कर रहा हूँ कि हमारे समाज में एक तो जाति प्रथा अभी तक क्यों नहीं जाती, जाति क्यों नहीं जाती, और दूसरा अभी हमारे छोटे दो मित्र ने इतने प्यार से बताया था, मैं मराठी इतनी अच्छी नहीं है मेरी, हिंदू मुसलमान दोनों रहते थे मिलके, रहते थे, वो मेरी दूसरी समस्या है. रहते थे तो रहते क्यों नहीं अभी, ये भी समस्या है. खैर, ये सब चीज़ें समझने के लिए तीसरी बात ये भी है कि आज लोकशाही के समय पे, जब हम लोकशाही को मानते हैं, उस समय हम एक राजा की याद क्यों कर रहे हैं. राजाशाही और लोकशाही अलग व्यवस्थाएं हैं, फिर भी एक राजा हुआ जिससे सीखने के लिए आज भी हमारे पास बहुत कुछ है. और लगातार आज के पिछले 25, 30, 40 सालों को देखकर जो नीतियां चलती हैं, कई बार याद आता है कि अगर हमारे शासक शिवाजी सरीखे होते तो हजारों किसान दिल्ली के बॉर्डर पर बैठकर 15 महीने से अपनी मांगों के लिए नहीं बैठे रहते. 600 किसान अपनी मांगों के लिए जान दे देते, फिर भी सरकार नहीं हिलती. क्या शिवाजी महाराज ऐसा करते? कदई नहीं, कदई नहीं. उनका दिल जो पसीजता था, गरीब किसान के लिए पसीजता था. उनकी जो भावनाएं थी, हिंदू मुस्लिम एकता की थी. मुझे बहुत खुशी हुई, एडमिरल साहब ने बताया शिवाजी को आधुनिक भारतीय नेवी का पिता कहा जाता है. बिल्कुल सही कहा जाता है. एक ही बात मैं उसमें जोड़ देता हूँ कि उनकी नेवी में भी हिंदू भी थे, मुसलमान भी थे. इफ़ आई एम राइट, करेक्ट मी. इस आधार पे उन्होंने भेदभाव नहीं किया, और आज भेदभाव के सिवा कुछ नहीं हो रहा. मेरी तकलीफ़ यही है. खैर, शिवाजी की एक लंबी यात्रा में एक बहुत अच्छी बात सुनील जी ने कही कि उनकी समाधि को जो खोजा तो उनके नाम थे महात्मा ज्योतिराव फुले. ऐसा हो ही नहीं सकता कि आप शिवाजी की बात करें और ज्योतिराव फुले और अंबेडकर जी की बात न करें. ये तीनों चीज़ें मिली जुली हैं. शिवाजी को जो भारतीय इतिहास भूल गया था,
ज्योतिराव फुले जी को क्या ज़रूरत पड़ी थी उनको खोज कर लाने में। उन्होंने क्या देखा कि वो शिवाजी महाराज की नीतियां हैं जो आज के दलित समाज के उद्धार के लिए ज़रूरी है। महात्मा ज्योतिराव फुले के दो सबसे बड़े जो उनके लक्ष्य थे, एक दलितों की मुक्ति और दूसरा उसी के साथ स्त्रियों को समानता पर ले जाने का रास्ता। आप स्त्रियों को भूला मत कीजिए। मुझे बहुत खुशी हुई, जय जुजाऊ के नाम पर यहाँ एक महिला संगठन है जो महिलाओं की बराबरी के लिए, महिलाओं के अधिकार के लिए काम करेगा और ज्योतिराव फुले और सावित्रीबाई फुले इन दोनों से प्रेरणा लेगा। खैर, मैंने भी लोकशाही में मानता हूँ, लोकशाही पूरी आना चाहिए, उसके लिए कोशिश भी करूँगा अगर हो सके तो। पर शिवाजी को मैं भूल नहीं सकता और ये भी भूल नहीं सकता कि जब ज्योतिराव फुले ने उनके ऊपर पोवाड़ा लिखा, उनके दिमाग में क्या चल रहा होगा। उनके दिमाग में ये चल रहा था कि एक राजा था जो खुद के स्वार्थ और खुद के ऐश्वर्य से ज़्यादा इस बात में ख्याल रखता था कि मेरी प्रजा को कोई तकलीफ न हो, मेरी जो रैयत है उस पर कोई अत्याचार न हो। मेरी फौज जा रही है एक जगह से दूसरी जगह, तो उनको निर्देश देता था कि आप जा रहे हो पर इस बात का ख्याल रखो कि रास्ते में जिनके खेत हैं उसको कोई नुकसान नहीं हो। आपको अनाज चाहिए तो किसान को पूरी कीमत देकर उसको वसूल करो। ये बात कौन सी राजा करेगा, मेरी समझ में नहीं आता। वो केवल शिवाजी महाराज थे कि जिनको मैं कहूँगा लोक कल्याणकारी राजा। अब एक ही चीज़ को देखने के बहुत सारे तरीके होते हैं, तो मैंने कहा, और ज्योतिराव फुले जी को लेकर मैं इस बात को लेकर जा रहा हूँ, लोक कल्याणकारी राजा। पर उनको महाराष्ट्र में एक बहुत बड़े, शायद उनको महाराष्ट्र भूषण भी मिला। अब वो कहते थे कि शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक राजा थे। एक ही व्यक्ति, देखने के दो तरीके, और कौन सा तरीका आपको पसंद है वो आप जरा फैसला कीजिएगा। वो गो ब्राह्मण प्रतिपालक राजा थे या लोक कल्याणकारी राजा थे, ये फैसला आप थोड़ी देर बाद भी करेंगे जब आप इस पर सोचते रहिए। अब लोक कल्याणकारी क्यों थे ये तो मैंने बताया पहले। तो उस समय बहुत सारे ऐसे जमींदारी प्रथा आप जानते होंगे कि इसमें थोड़ा सा मैं सरलता से बताना चाहता हूँ। आप में से कईयों ने वो लगान फिल्म देखी होगी, आमिर खान की लगान फिल्म। नहीं देखी तो देख लेना एक बार। मैं क्यों बता रहा हूँ, मैं आमिर खान का कोई एजेंट नहीं हूँ, मैं केवल जो बात मुझे अच्छी लगती है वो मैं बताना चाहता हूँ। तो उस फिल्म से मैंने सीखा कि एक गरीब किसान होता है, उसके ऊपर एक ज़मींदार होता है। तो शिवाजी जब सत्ता पर आए, ज़मींदार लोग अपना अत्याचार गरीब किसानों पर बढ़ा रहे थे। तो पहली बात उनकी नज़र में आई कि इनके जो ज़मींदारों का अत्याचार है, जो मनमाने तरीके से इनसे लगान वसूल कर रहे हैं, उसको रोका जाना चाहिए। ये बात बहुत कम लोग करते हैं। तो वो जो एक क्या है, जो अध्यक्ष भी थे ना, शिवाजी महाराज का पुतला बनाने वाले थे, तो एक उनके अध्यक्ष थे, मैं नाम भूल जाता हूँ उम्र के हिसाब से। खैर, तो वो उनका ज़्यादा फोकस था गो ब्राह्मण प्रतिपालक। अब गो ब्राह्मण प्रतिपालक वो कह रहे, तो फिर मेरे दिमाग में याद आ गया, ब्राह्मणों को भी इतनी रक्षा करते थे। तो जब उनका राज्याभिषेक करना था एक राजा के रूप में, तो यहाँ के ब्राह्मणों ने इनकार क्यों कर दिया, और क्यों फिर गागा भट्ट को बनारस से बुलाना पड़ा बड़ी दक्षिणा देकर। और गागा भट्ट भी आए, कितनी मेहरबानी किया उन्होंने। राज्याभिषेक कैसे किया आपको पता है? अपने बाएं पैर के छोटे अंगूठे से उनके माथे पर तिलक लगाया। बायां पैर, क्योंकि अपने शरीर में राइट साइड को ज़्यादा महत्व देते हैं, लेफ्ट को कम महत्व देते हैं। पर मैं थोड़ा लेफ्ट वाला हूँ, क्योंकि मैं लेफ्ट हैंड से लिखता हूँ, इसलिए लेफ्ट को मैं ज़्यादा महत्व देता हूँ। तो उन्होंने बाएं पैर का सबसे निचला हिस्सा, और उसमें भी राइट नहीं, राइट तो बड़ा होता है, बायां छोटा होता है, तो बाएं पैर के छोटे अंगूठे से, बड़े अंगूठे से भी नहीं, छोटे अंगूठे से यहाँ तिलक लगा दिया। तो ये हो गया ब्राह्मणवाद। मैं ब्राह्मणों के खिलाफ नहीं हूँ, ब्राह्मण जो वाद है उसकी बात करना ज़रूरी है, क्योंकि आज
जो महात्मा ज्योतिराव फुले ने आवाज़ उठाई थी, और बाद में जो भीमराव बाबा साहब अम्बेडकर ने जो बात को आगे ले गए थे, वो ये व्यवस्था है जहाँ जन्म जात ऊंच नीच, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, इस व्यवस्था को तोड़ना बहुत मुश्किल था। उसी के लिए बाबा साहब ने बाद में चलकर आवाज़ उठाई। तो खैर, तो एक शिवाजी महाराज की ये बात। अच्छा, अब गो ब्राह्मण आ गया तो गाय का आ गया। तो आप तो सब जानते हैं, हम गाय को माता मानते हैं, मानना भी चाहिए। गाय को माता मानते हैं तो फिर से आज का पॉलिटिक्स, अब आज की राजनीति से अगर हम नहीं सीखें तो मतलब क्या है कोई जयंती मनाने का। जयंती मनाना यानी केवल फूल माला चढ़ाना नहीं है। जयंती मनाना यानी उन मूल्यों को आज के समय में वापस लाने की कोशिश करना चाहिए। अगर हम मूल्यों से नहीं सीख सके तो जयंती बनाने का कोई मतलब नहीं है। गाय भारतीय कृषि व्यवस्था में एक बहुत महत्वपूर्ण जगह रखती है, और ये गाय के बारे में वैदिक काल से एक बात चली आ रही है, और यहाँ मैं उद्धृत करूँगा, कोट करूँगा स्वामी विवेकानंद को। कभी आपको डाउट हो तो आप गूगल सर्च, जैसे मैं बहुत धन्यवाद देता हूँ कि मैं और कहीं हूँ ना हूँ, मेरा कहीं अस्तित्व हो ना हो, गूगल पे मेरा अस्तित्व अच्छा भला है। तो आपको कभी ये जो मैं कोट दे रहा हूँ, मेरा नाम लगा दीजिएगा, विवेकानंद जी का नाम लगा दीजिएगा, काऊ लगा दीजिएगा, आपको वो विवेकानंद जी का कोट मिल जाएगा। क्या लिखते हैं स्वामी विवेकानंद? लिखते हैं, वैदिक काल में बीफ खाया जाता था। मैं नहीं कह रहा, नहीं तो आप मेरे ऊपर ही पिल पड़ेंगे। स्वामी विवेकानंद जी लिख रहे हैं। और फिर आपको पता होगा, वैदिक काल में बलि प्रथा थी, यज्ञ होता था, यज्ञ जो वैदिक धर्म जिसको बोलते हैं, जो भी धर्म बोलते हैं, यज्ञ होता था। और यज्ञ के समय ऐसा मेरे को कई बार लगता है कि लाइफ इतनी बोरिंग नहीं थी, लाइफ बोरिंग नहीं थी। यज्ञ करते थे, बीफ रहता था, और साथ में कुछ पीते भी थे ना। क्या पीते थे? अरे वाह, क्या बात है। चलिए, तो एक तरफ बीफ और एक तरफ सोमरस, मज़ा आ गया। अब फिर समस्या कैसे खड़ी हुई? समस्या खड़ी हुई जब मनुष्य के समाज में कृषि व्यवस्था का विकास शुरू हुआ। पहले अब समाज हमेशा ऐसा नहीं था। आज मैं इनके घर में था, सुनील जी के घर में, उनकी बेटी से बात कर रहा था, तो जिस प्रकार की भाषा बोल रहे हैं वो मेरे सिर से ऊपर जा रही है। समाज स्थिर नहीं रहता, समाज हमेशा बदलता रहता है। पहले पशुपालक समाज था, पशुपालक यानी जानवरों को पालना और उसके हिसाब से चलना। फिर कृषि समाज का विकास होने लग गया, खेती प्रथा का विकास होने लग गया। और उस समय जब खेती प्रथा का विकास होने लग गया, बैलों की बहुत ज़रूरत थी। अगर गाय को बलि दे दिया इतना, तो बैल कहाँ से आएंगे? और इसी समय एक महामानव आए, उनका नाम है गौतम बुद्ध। गौतम बुद्ध ने कहा कि इस प्रकार से बलि देना गलत है। और इसी के साथ साथ गौतम बुद्ध ने समता की बात की। जो विषमता थी, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, उसके खिलाफ तो नहीं, उन्होंने अपने बहुत महा तरीके से, बहुत प्यारे तरीके से बताया कि हम सब एक समान हैं। और उसी के साथ कहा ये बलि प्रथा को बंद किया जाना चाहिए। तो खैर, उसके बाद से बलि प्रथा बंद हुई। और दूसरी तरफ समाज के एक तबके ने बाद में चलकर गाय को अपने प्रतीक के रूप में, सिंबल, आइडेंटिटी के रूप में स्वीकार कर लिया। यहाँ फिर से अंबेडकर जी को ले आता हूँ। अंबेडकर जी कहते हैं, भारत में बुद्ध धर्म का आना एक क्रांति था। बुद्ध धर्म का आना एक क्रांति था क्योंकि इसने समता की बात की। और उसके बाद ये जो ब्राह्मणवाद फिर से ऊपर आया, ये प्रतीक क्रांति था। तो प्रतीक क्रांति के दौरान इन्होंने गाय को अपना प्रतीक बना लिया। तो आज जो राजनीति समाज में बहुत मजबूती से फैल रही है, जो जातिवाद को समाप्त करने के खिलाफ है, जो अल्पसंख्यकों पर अत्याचार करने के लिए तुली है, उस राजनीति ने भी गाय को स्वीकार कर लिया। हिंदू या मुसलमान, कोई फर्क नहीं पड़ता शिवाजी महाराज को, इंसान इंसान है। वाघनख पहन कर गए। अफजल खान तंबू पे ऊपर पहाड़ पे था, उसने देखा शिवाजी आ रहे हैं, वो उनको शिवा बोलता था।
जैसे शिवाजी महाराज नज़दीक गए वो जोर से चिल्लाया, शिवा शिवा, और जाके उनके गर्दन पर हाथ रख दिया। जैसी गर्दन पर अफजल खान ने हाथ रखा, महाराज ने अपना वाघ नख निकाला, उसके पेट में घुसा दिया। अफजल खान चित जमीन पे गिर पड़ा और अफजल खान की तरफ से अफजल खान का सचिव आया, उसने अपनी तलवार निकाली और शिवाजी महाराज को मारने की कोशिश की। और उस सचिव का नाम भी ध्यान से सुनिए, अफजल खान का सचिव कौन था? उसका नाम था कृष्णाजी भास्कर कुलकर्णी। आप परमिट करो तो मैं एक सवाल पूछ लूं, तो ये हिंदू मुसलमान का मामला है कि दो राजाओं का मामला है? ये मामला धर्म का है कि सत्ता का है? सत्ता का है। सत्ता को आज धर्म के रूप में प्रस्तुत किया जा रहा है। आज की राजनीति की सबसे बड़ी समस्या है कि सत्ता के लालच को धर्म के कपड़े पहनाकर सामने किया जाता है। इसलिए भगवा कपड़े पहनकर धर्म संसद में, भगवा पकड़े कपड़े पहनकर धर्म संसद में लोग कहते हैं कि अभी बंदूक से काम नहीं चलेगा, अभी उनको समझ गए आप, उनको मारना चाहिए, और जो उनको मारेगा उनको मैं 1 करोड़ दूंगा। 20 लाख लोगों का कत्लेआम करो। ये धर्म के नाम पे हो रहा है। ये धर्म है या अधर्म है? जवाब आपका चाहिए। ये धर्म है कि अधर्म है? और ये उस पूरे इसका भाग है जो आज की राजनीति में चल रहा है। उससे मुझे बहुत, शिवाजी महाराज से मैं यही सीखता हूँ। योगदान का मैं आपको महत्व बता देता हूँ जो मैंने समझा है। एक बार पब्लिक मीटिंग में महात्मा गांधी ने पब्लिक मीटिंग के बाद लोगों से आज़ादी के आंदोलन के लिए चंदा मांगा। औरतों ने निकाल के अपने गहने डाल दिए, लोगों ने आके इसमें खूब सारा पैसा डाला, और उसी में एक भिखारी आया। भिखारी ने अपने जेब से 1 पैसा निकाल के उसमें डाला। महात्मा गांधी जी ने उस 1 पैसे को पकड़ लिया और कहा, आज का सबसे बड़ा डोनेशन ये 1 पैसा है जो उस गरीब भिखारी ने दिया है। तो हम कितना भी जो भी योगदान करें एक सही दिशा में चलने के लिए, ताकि उन मूल्यों को हम समाज में ला सकें जिसके लिए छत्रपति शिवाजी महाराज ने राज किया और बाकी लोगों ने अपना बलिदान दिया। इसी उम्मीद के साथ कि हम आज यहाँ से इस बात का एक संकल्प लेके जाएं, एक सोच लेके जाएं कि समाज को बदलने में हम कुछ योगदान करेंगे। व्यक्ति के रूप में, समूह के रूप में, कम्युनिटी के रूप में, कॉलेज में, स्कूल में, बस्ती में इस प्रकार के कार्यक्रम करेंगे जहाँ एक सही संदेश समाज में जाए और उस संदेश के आधार पे सही राजनीति का विकास हो। और राजनीति का एक ही मेरा मतलब है कि राजनीति राजनीतिक मुद्दों पर होना चाहिए, धर्म के आवरण में नहीं होना चाहिए। जब आप राम मंदिर खड़ा करते हैं भावनाएं आ जाती हैं, असली मुद्दे दब जाते हैं। गौ हमारी माता करते हैं तो वही हो जाता है, लव जिहाद की बात करते हैं तो वही हो जाता है। इससे दूर रहकर हम केवल बात करें लोगों की समस्याओं के बारे में, रोटी कपड़ा मकान, बिजली सड़क पानी, शिक्षा स्वास्थ्य नौकरी और हमारा डिग्निटी, हमारा सुविचार। थैंक यू वेरी मच। SB स्टेट परिसर यांच्यासाठी आजचा दिवस हा खरोखरच फार महत्त्वाचा, फार भारदस्त आणि शिवाजी महाराजांची वारंवार आपण त्यांचं नाव घेऊन आपल्याला एक स्फूर्ती आणि प्रेरणा कशी मिळत राहील याचा शिवाजी उत्सव समितीने इथे प्रयत्न केलेला आहे।
आणि तो प्रयत्न खरंच खूपच सक्सेस झालेला आहे. आजच्या कार्यक्रमाला महान विभूती ज्यांची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही ते येतील की नाही असं संभाव्य होतं, परंतु आपल्याला ते लाभले. आणि प्रमुख अतिथी म्हणून तर ते लाभलेच, परंतु HB इस्टेट परिसरात सुद्धा खरोखरच हिऱ्याची खाण आहे हे असं आम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले आजचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रामदासजी बुचे साहेब हे खरोखरच आमच्यासाठी एक प्रेरणास्रोत आहेत. या शिवाजी महाराजांच्या जयंती दिनानिमित्त खरोखरच ते आम्हाला एक प्रेरणा देऊन, शिवाजींची शिकवण देऊन आणि खरोखरच त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे अतुलनीय कार्य केलेलं आहे, एक अल्पसा परिचय देण्याचा मी प्रयत्न करतो. वास्तविक हे त्यांचा परिचय देताना मलासुद्धा गर्व होतं. त्यांचा परिचय देताना ते आर्मीमध्ये कर्नल या पदावरून 32 वर्षाच्या सर्व्हिसनंतर रिटायर झाले. किती? 32 इयर्स, 32 वर्ष. या 32 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये त्यांना मिळालेले अवॉर्ड्स जेव्हा वेळेस आम्ही त्याचा अभ्यास करतो, माहिती होते, त्यावेळेस आम्हाला खरोखरच एक धन्य झाल्या टाईप वाटते. आणि 32 वर्षाच्या या सर्व्हिसमध्ये त्यांनी मोठमोठे अवॉर्ड्स मिळवले. 1977 ते 2009 या काळामध्ये बुचे सरांनी व्हेरियस ठिकाणी, त्यांचे खडतर ठिकाणी पोस्टिंग झाली असतानासुद्धा न डगमगता देशाच्या सेवेसाठी त्यांनी आपलं पूर्ण जीवन पणाला लावलं. त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांना मिळालेले अवॉर्ड जे आहेत PPMG आणि VSM. आता PPMG काय आहे, आता थोडंसं सांगणं आवश्यक आहे, कारण काय मी नुसतं एवढंच म्हणून देईल तर त्याच्यामध्ये मतितार्थ येणार नाही. PPMG म्हणजे हा फार मोठा अवॉर्ड आहे आणि तो राष्ट्रपतीकडून मिळतो. प्रेसिडेंट पोलीस मेडल फॉर गॅलंट्री, प्रेसिडेंट पोलीस मेडल फॉर गॅलंट्री इन द इयर ऑफ 1987. दुसरा अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे VSM, विशिष्ट सेवा मेडल. हा सुद्धा फार मोठा अवॉर्ड आहे, विशिष्ट सेवा मेडल. त्यांच्या सर्व्हिसेस ज्या आहेत आर्मीमध्ये असताना, इन्सर्जन्सी इन नागालँड, इन्सर्जन्सी इन नागालँड. आता इन्सर्जन्सी म्हणजे काय आणि नागालँडमध्ये जी परिस्थिती होती, बगावत, नागालँडमध्ये जी इन्सर्जन्सी म्हणजे बगावत, नागालँडमध्ये जी इन्सर्जन्सी होती, अशा कठीण प्रसंगी, अशा कठीण ठिकाणीसुद्धा त्यांची पोस्टिंग झाली आणि त्यांनी जे आहे त्यांचं कर्तव्य चांगल्या प्रकारे बजावलं. सोबतच IPKF मध्ये सुद्धा त्यांची पोस्टिंग झाली. IPKF काय आहे तर इंडियन पीस कीपिंग फोर्स, इंडियन पीसिंग फोर्स. आपण ज्या लिट्टे वगैरेचं आपण ऐकलेलं आहे, अशा ठिकाणी, अशा खडतर ठिकाणी त्यांच्या पोस्टिंग झाल्या. खरोखरच सर, आम्ही तुम्हाला मनापासून सलाम करतो. त्यांचं 32 वर्षाचं हे लाईफ आणि त्यानंतरचं त्यांचं रिटायर्ड लाईफ ज्यावेळेस पाहतो
ते रिटायर झाल्यानंतरसुद्धा खाली राहिले नाहीत. रिटायर झाल्यानंतरसुद्धा त्यांनी ॲज अ डायरेक्टर म्हणून रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन इथे काम केलेलं आहे. हेड अँड HR म्हणून स्पॅन्कोमध्ये काम केलेलं आहे आणि रिजनल मॅनेजर म्हणून MESCO मध्ये काम केलेलं आहे. अशा प्रकारे सोबतच नागालँडसारख्या कठीण प्रदेशामध्ये त्यांनी COAS चीफ ऑफ आर्मी स्टाफ आर्मी कमांडंट ब्रिगेड येथे काम केलेलं आहे. हे खरोखरच HB स्टेटवाल्यांसाठी आम्हा सर्वांसाठी भूषणावह आहे आणि असे व्यक्ती आमच्यामध्ये आहेत, आमच्यासोबत आहेत, आमच्या मार्गदर्शनाला आहेत. आम्ही खरोखरच धन्य 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 मानतो. धन्यवाद. माननीय डॉक्टर राम पुनियानी जी, ॲडमिरल कोरडे, मॅडम कोरडे, ॲडव्होकेट बाराहाते मॅडम आणि आपले शिवराया, बाकी मान्यवर HB स्टेटचे. आत्ता आपण डॉक्टर पुनियाजींचं फार छान भाषण ऐकलं, ज्यांनी शिवकालीन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह व्यवस्था आणि आजची जी देशाची परिस्थिती आहे त्याच्यातलं तारतम्य समजावून सांगितलं. ॲडमिरल कोरडेंनी शिवरायांनी कशा पद्धतीने आरमाराची स्थापना केली या देशात त्याबद्दल सांगितलं. दुपार झालेली आहे, ऊन वाढत आहे. मी फक्त 4 शब्द बोलणार आहे की शिवाजी महाराज हे महाराष्ट्रात पूजनीय आहेत, देशात पूजनीय आहेत, पण या संपूर्ण जगात त्यांचा उदो उदो का होतो. फक्त मी याच विषयावर शिवाजींना संबोधून बोलणार आहे. टाइम्स मॅगझिन आहे अमेरिकेचं, त्याच्यात काही वर्षापूर्वी एक लेख आला होता. तो लेख होता रॅम्बोबद्दल. रॅम्बो सगळ्यांना माहीत आहे. रॅम्बो हे असं कॅरेक्टर आहे सगळ्यात शक्तिशाली अमेरिकनचं. हा रॅम्बो जंगल चालून जातो, नद्या पोहून जातो, डोंगर चालून जातो, कम्प्युटर ऑपरेट करतो, हेलिकॉप्टर चालवतो, थोड्याशा जखमा होतात, 100-150 माणसांची जी पोस्ट असते त्याला बर्बाद करतो. रॅम्बोचे 2 पिक्चर निघाले, रॅम्बो 1 आणि फर्स्ट ब्लड 2. हे दोन्ही व्हिएटनामबद्दल होते. तिसरा सिनेमा जेव्हा निघाला त्याच्यात थोडा आधी, फर्स्ट ब्लड 3च्या आधी, अमेरिकन सैन्य अतिशय नामुष्किनी अफगाणिस्तानातून परत आलं होतं आणि तिथे पण रॅम्बोनी आपला ताकद दाखवली. हे जे मी आर्टिकल समजतोय, हे जे मी आर्टिकल सांगतो आहे ते याच्याबद्दल होतं की जर तुमचा एक अमेरिकन एवढा मोठा माणूस आहे, एवढा ताकदवर आहे, एवढ्या गोष्टी करू शकतो, तर मग तुम्हाला एवढ्या नामुष्किनी व्हिएटनाममधून आणि अफगाणिस्तानातून परत का यावं लागलं. याचं ॲन्सर फक्त एक आहे. या दोन्ही देशांनी त्यांना शह दिला गुरिला वॉरफेअरनी, आणि या गुरिला वॉरफेअरचे जनक होते छत्रपती शिवाजी महाराज. गुरिला वॉरफेअर काय आहे आपण सगळे ऐकतो. मी 2 शब्दात त्याच्याबद्दल पण बोलतो. गुएरला हे स्पॅनिश शब्द आहेत,
म्हणजे रयतेने केलेली वॉरफेअर. स्पॅनिश लोकांनी नेपोलियनच्या अगेन्स्ट ही वॉरफेअर केली, अनसक्सेसफुल झाली, त्यांना कामयाबी नाही मिळाली. याबद्दल काहीही माहिती नसताना शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात या प्रदेशात गुरिला वॉरफेअरचा पायंडा ठेवला. ही गुरिला वॉरफेअर त्याचे फंडामेंटल प्रिन्सिपल्स त्यांनी केले, जे मिलिटरी सायन्स आमचं असतं त्याच्यात ह्याची सतत शिकवण दिल्या जाते. ही वॉरफेअर म्हणजे याला इंग्रजीत म्हणतात पीपल्स वॉर विथ पीपल्स आर्मी. ह्याच्यात रयत आपण सगळे असतो. कोणी मोठा नसतो, कोणी छोटा नसतो, कोणी मुलगा नसतो, बायका, मुलं, वृद्ध, जवान सगळे मिळून कमी शस्त्रांनी परकीय राजवट उलथवून पाडण्यासाठी या गुरिला वॉरफेअरचा उपयोग करतात, जो शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं. यवनांना या देशातून हाकलून आणि इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज या लोकांना कंटेन करून. असा या इतिहासात, जगाच्या इतिहासात अशा पद्धतीची सोप्या पद्धतीने केली जाणारी वॉरफेअर कधीही नव्हती. पण ह्याला लागते एक पॉवरफुल लीडरशिप. कारण सामान्य माणसांना मोटिवेट करायचं असतं. हत्यार पॉवरफुल नसतात. जी परदेशी पॉवर आहे त्याच्यावर प्रॉपरली ट्रेंड मिलिटरी असते, त्यांना शह द्यायचा असतो. आपण पुन्हा व्हिएतनाम वॉरकडे वळू, ज्याच्यावर रॅम्बोनी फर्स्ट ब्लड 1 और फर्स्ट ब्लड 2 बनवला. 20व्या शतकात खूप लढाया झाल्या आणि परकीय राजकीय पद्धती उलथवून लावल्या गेली. 20व्या शतकातली पहिली लढाई होती 1911 साली फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या बरोबर, जेव्हा T.E. लॉरेन्स नावाच्या एका सामान्य माणसाने दमास्कस पासून ते मक्कापर्यंतचा एरिया अरबांना दिला, स्वतंत्र करून दिला आणि त्याला लॉरेन्स ऑफ अरेबिया ही पदवी मिळाली. फायडेल कॅस्ट्रो यांनी क्युबामध्ये, चे गवेरा यांनी क्युबामध्ये बॅटिस्टा रेजिमला उद्ध्वस्त करून टाकलं, हे लोकांच्याकडून आर्मी करून. चांगकाय शेकला माओ त्से तुंगनी हकलून लावलं गुरिला वॉरफेअरमुळे. याच गुरिला वॉरफेअरमुळे पूर्ण व्हिएतनाम आज स्वतंत्र झाला. महाराष्ट्राच्या अर्धे 2 भाग आहेत, नॉर्थ अँड साऊथ व्हिएतनाम. 1935 ते 1955 व्हिएतनामवर फ्रेंच राजवट होती, त्यांना या लोकांनी हुसकावून लावलं गुरिला वॉरफेअरनी. 1955 मध्ये जसे फ्रेंच चालले गेले तिथे अमेरिकन घुसले. त्यांना 55 ते 75 म्हणजे इमॅजिन करा, इतकी वर्ष अमेरिकन्स घुसल्यावर त्यांनाही हुसकावून लावलं गुरिला वॉरफेअरमुळे. या गुरिला वॉरफेअरचा तिथला जनक होता हो ची मिन आणि जनरल गियाप. या दोघांनी एक लढाई, छोटी मोठी व्यवस्थापनाची गोष्टी ज्या शिवरायांनी केल्या त्या त्यांनी पूर्ण स्टडी करून केल्या. तेव्हा त्यांनी सांगितलं, माझी शेवटची इच्छा एकच आहे आणि ती इच्छा म्हणजे माझ्या समाधीवर लिहा की इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा विसावला आहे. इतकी या गुरिला वॉरफेअरची कर्तृत्वाची आणि त्याच्या कामयाबीची कमाल आहे. नुकतं म्हणजे 2013 साली व्हिएतनामच्या होम मिनिस्टर हिंदुस्थानात व्हिजिटला आल्या होत्या. जे कोणी पाम बिन निंग
ह्या बाई जेव्हा आल्या तेव्हा नॉर्मल आपला जो राष्ट्रीय प्रोटोकॉल असतो त्यानुसार त्यांना महात्मा गांधींच्या समाधीवर घेऊन गेले. डोकं टेकलं बाईंनी आणि म्हणाल्या, मला अजून एका ठिकाणी जायचं आहे, शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे? त्यांना सांगितलं गेलं ही समाधी रायगड नावाच्या जागी आहे. त्यांनी आपल्या 2 दिवसाचा प्रोग्राम कॅन्सल केला, रायगडला गेल्या. तिथे डोकं टेकवून त्यांनी तिथली माती आपल्या कपाळाला लावली. एका डब्यात तिथली माती गोळा केली आणि म्हणाल्या, व्हिएटनामच्या मातीमध्ये ही मी माती मिसळेन, कारण या महान पुरुषाच्या मुळे आज आम्ही इंडिपेंडंट आहोत. आम्ही 2 महान पॉवरना फेकून दिलेला आहे. ही आहे गुरिला वॉरफेअरची कमाल, ज्याचे प्रणेते होते शिवाजी महाराज. ही होती गुरिला वॉरफेअर, ज्यांनी त्यांनी परकीय ताकद पूर्णपणे परतवून लावली आपल्या पूर्ण देशातून, या प्रदेशातून म्हणू शकतो मी, आणि दिल्लीपासून तंजावरपर्यंत आपलं राज्य स्थापन केलं. त्यांनी एक दुसरा मोठा कॉन्सेप्ट या प्रदेशाला दिला, तो म्हणजे ऑफेन्सिव्ह डिफेन्स. एका गडात राहून चारी बाजूनी गड बंद करून काही होत नाही. तुम्हाला घेरा केला, तुमच्यावर गोळे टाकले, तुम्ही बर्बाद झाले. या पद्धतीच्या डिफेन्स पोझिशनला त्यांनी ऑफेन्सिव्ह रूप देण्याचा पायंडा घातला, भुयारं केली. त्या गडात रेस्ट, रिफिट, जे जखमी आहेत त्यांना ठीक व्हायला यायचं, बाकी छोट्या छोट्या टोळ्या बाहेर जायच्या, जे घेरा घालणारे आहेत किंवा जे दुसरे आहेत त्यांना मारायचं, किंवा बाहेर अशा पद्धतीने लोक सुरू ठेवायचे जे टोळ्यांनी वेढा घातलेल्या माणसांना हे करतील. ज्याला लागतं खूप मोठे गट्स, त्यांनी 200 मावळे 20 कोस दूर ठेवले आणि फक्त 20 मावळे खानसाम्याच्या ड्रेसात स्वतः पण गनिमी काव्याने आत गेले आणि त्यांनी पूर्ण तो शनिवार त्यांच्या महालात जाऊन त्याच्या हातावर मारला. स्वतः ऑपरेशन केलं. आग्रा, औरंगजेबाने त्यांना जेव्हा कैद केलं, मुलाला कैद केलं, स्वतः सगळं प्लॅनिंग करून ते त्याच्यातून निघून आले. असा हा राजा, स्वतः काम करणारा, ज्याला मारायचं त्याला स्वतः मारणारा या जगात कधी झालेला नाही. म्हणून शिवाजी महाराज हे एकमेवा द्वितीय आहेत. एचबी इस्टेटमध्ये दरवर्षी इतका सुंदर गेले इतके वर्ष यांच्या जयंतीचा उत्सव होतो, हा आम्हा सर्वांचा खूप मोठा अभिमान आहे. आज सकाळी मी 6 पेपर वाचले. या 6 पेपरमध्ये पण एक एवढंसं हवामानाच्या खाली शिवजयंतीबद्दल लिहिलेलं होतं. महाराष्ट्राची आज ही स्थिती आहे. प्रॉपर शिवराय त्यांनी काय केलं, त्यांनी कशा पद्धतीने काम केलं, ह्याचं बेसिक एज्युकेशन लोकांना असणं खूप जरुरी आहे. या बॅकग्राऊंडवर एचबी इस्टेटमध्ये हा जो इतका मोठा प्रोग्राम इतका रेग्युलरली आणि इतका मनोभावे होतो, याच्या दुसरी तोड नाही आहे. याबद्दल मी पूर्ण मॅनेजमेंट कमिटीचे आणि या सर्वांचे आभार मानतो आणि या सगळ्यांना बेस्ट विशेष देतो. थँक्यू. रयतेचा राजा छत्रपती महाराज, राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊसाहेब, महात्मा ज्योतिबा फुले, जगद्गुरू तुकोबाराय, सावित्रीबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी मानाचा मुजरा करते आणि या ठिकाणी सगळ्या उपस्थित असणाऱ्या आदरणीय श्रोत्यांना शिवजयंतीच्या अनंत 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 शुभेच्छा देते. कार्यक्रम संपला की भार असतो तो आभाराचा. आभार आभार किती बनावे आभार, येऊन येथे केले ज्यांनी कार्य साकार, म्हणून जिजाऊ चरणी अर्पिते आभाराचा भार.
सगळ्यांना देते मी शुभेच्छांचा उपहार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय कर्नल बुचे साहेब यांनी आमच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी आयोजन समितीद्वारे त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर राम पुनियानी, प्रोफेसर IIT मुंबई, सांप्रदायिक सद्भावना, स्वयंसेवक व ज्येष्ठ लेखक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांची देखील मी आयोजन समितीतर्फे ऋणी आहे. आदरणीय कोरडे साहेब यांनी सुद्धा आमच्या कार्यक्रमाला येऊन मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार मानते आणि त्यांच्या सहचारिणी यासुद्धा आमच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झाल्या. त्याबद्दल त्यांची देखील मी खूप ऋणी आहे. त्यानंतर HB स्मार्ट किटी ग्रुपने ज्या महिलांसाठी निबंध स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती आणि चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभारी आहे. श्रीयुत गोयंका काका यांनी आपल्याला ग्राउंड दिले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभारी आहे. सोहम याने सुंदर पोवाडा या ठिकाणी सादर केला, त्याचे सुद्धा मी खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करते. भाविका निशाने या चिमुकलीने खूप छान भाषण दिले, त्याबद्दल तिचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. ज्यांनी सुंदर संचालन केले अशा आमची मैत्रीण धनश्री पाटील यांचे सुद्धा मी आयोजन समितीतर्फे आभार व्यक्त करते. सर्व आदरणीय लोकांनी ॲडव्हर्टाईज देऊन शिवजयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली, त्या सर्वांची मी आयोजन समितीतर्फे आभारी आहे. साऊंड सिस्टीम संजय डोईजर यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली, त्यांचीसुद्धा मी आभारी आहे. आणि सरते शेवटी ज्यांच्याशिवाय कार्यक्रम हा यशस्वी होऊच शकत नाही, त्या श्रोतांना देखील मी मनापासून त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. आणि शेवटी आभाराच्या 4 ओळी आम्ही ठिकाणी सादर करते. आभाराचा भार कशाला, आभाराचा भार कशाला, सुंदर गळ्यात हार कशाला, ज्या हृदयात घर बांधायचे आहे, ज्या हृदयात घर बांधायचे आहे, त्या हृदयाला दार कशाला, त्या हृदयाला दार कशाला, त्या हृदयाला दार कशाला. आणि ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आम्हाला मदत केली त्यांचे देखील मी आयोजन समितीतर्फे खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद.